ठाणे महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या चौथ्या सर्वसाधारण सभेतही सत्तेवर असलेले शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपाचे नगरसेवक पुन्हा एकदा सभागृहामध्ये आमने सामने येऊन त्यांच्यात खडाजंगी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। याच गोंधळादरम्यान शिवसेनेने चर्चेविनाच अवघ्या 5 मिनिटात सभेच्या पटलावरील 232 पैकी 231 विषय मंजूर केल्याने संतापलेल्या भाजपा नगरसेवकांनी व्यासपीठावरतीच ठिय्या आंदोलन सुरू केलं। मात्र शिवसेनेने राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करत आंदोलन मोडीत काढल्याने राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करत या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले। त्यामुळे या दोन्ही पक्षांचा सभागृहातील वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती। या सभेच्या पटलावरती एकूण 232 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। या सभेपूर्वी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक देखील पार पडली होती। या बैठकीमध्ये सभेचं कामकाज कसं करावं यावरती निर्णय देखील झाले होते। विषयपत्रिका आणि त्यानंतर लक्षवेधी आणि मग प्रश्न उत्तरे असे क्रम असतानाही सुरुवातीला लक्षवेधी घेण्यात आल्यामुळे भाजपाने विषयपत्रिकेआधीच प्रश्नोत्तरे घेण्याचा आग्रह धरला, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषयपत्रिका घेण्याचा आग्रह धरला। याच कारणावरून दोन्ही पक्षाच्या नगरसेवक हे आमनेसामने येऊन त्यांच्यामध्ये खडाजंगी झाली। नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद देखील झाले। याच गोंधळादरम्यान चर्चेविना अवघ्या 5 मिनिटांमध्ये सभेच्या पटलावरील 232 पैकी तब्बल 231 विषय मंजूर केल्याने भाजप नगरसेवक संतापले। उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यासपीठावरून खाली उतरून गोंधळात मंजूर केलेल्या विषयांवरील चर्चा करण्याचा आग्रह धरला। तसेच त्यांनी नगरसेवकांसह व्यासपीठावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। मात्र शिवसेनेने राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करून आंदोलन मोडीत काढले। यामुळे भाजप नगरसेवक अधिकच आक्रमक झाले असून राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याकरिता धाव घेतली। सभागृहाबाहेरही दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। नेहमीप्रमाणे ठाणे महापालिकेमध्ये ज्या वेळेला महासभा होतात त्यावेळेला माननीय महापौर आणि सर्वपक्षीय गटनेते महासभेच्या अगोदर एकत्र बसतात आणि महासभेला कोणत्या विषयावर कशी चर्चा करायची या संदर्भात संपूर्ण चर्चा होते, निर्णय होतो आणि त्यानंतर सभागृह या ठिकाणी चालतो। आम्ही स्पष्टपणे येत्या महासभेच्या अगोदर सर्व सन्माननीय गटनेते, सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये एकच लक्षवेधी आली होती। ती एकच लक्षवेधी ती घ्यायची, त्याच्यानंतर सभागृहातला अजेंडा घ्यायचा आणि अजेंडा पूर्ण झाल्यानंतर जरी वेळ संपला असला तरी नंतरच्या दिवशी परंतु प्रश्नोत्तरं पूर्ण घ्यायची। सभागृहामध्ये अजेंडावर जे विषय असतील त्याच्यावर सविस्तर चर्चा करायची, अशा प्रकारचा निर्णय झालेला असताना आज या ठिकाणी मुद्दाम होऊन या सभेमध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये एवढंच एक डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम होऊन त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं आमची वाटतं की महासभेच्या पूर्वी गट मीटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते। पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय। मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत। तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी। कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे। कारण गट मीटिंगमध्ये ठरल्यानंतर अशी विरोधी भूमिका ते मांडत असतील तर हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं। मला असं वाटतं की सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य पाळण्याची फक्त शिवसेनेने टीका घेतलेली नाही, त्याच्याबरोबर सभागृहात जेवढे नगरसेवक आहे सर्व पक्षीय त्यांनी देखील तेवढी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे। आपल्याला जर विषयपत्रिकेवरती जे विषय आहेत ते जर शांततेने सगळ्यांनी जर केले तर मला असं वाटतं सुरुवात जर तुम्ही केली नाही तर त्याला दुजोरा दुसरा कोणी देणार नाही। आपल्याकडून सुरुवात होते म्हणून प्रत्येक वेळी ह्या 3 महासभा आम्ही बघतोय की ह्या गोंधळातच गेलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचं कारण फक्त बीजेपी राहिलेली आहे। हे का
राहिलेली आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही. कारण युतीत असताना देखील आपण विरोधी आहोत हे भास नेहमी ते आम्हाला जाणून करून देतात. आणि आज तर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ह्याच्यावरनं दिसून आलंय की एकीकडे तुम्ही सत्तेत पण राहताय आणि आमच्या विरोधात देखील बोलतायत. तर ही चुकीची पायंडा ते कुठेतरी पाळतायत. आणि मला असं वाटतं की राष्ट्रगीताचा अपमान कोणीच केलेला नाही आहे. विषयपत्रिका वाचून झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा तास जसं त्यांनी गट मिटिंगमध्ये ठरवलं होतं त्याप्रमाणे गट मिटिंगमध्ये झालेल्या वाक्यावरतीच महापौरांनी जसं रुलिंग दिलं होतं त्यानुसार प्रश्न उत्तरं हे शेवटी घेण्यात आली होती. पण ती प्रश्न उत्तरं पण त्यांनी उत्तरं त्यांच्या वाघबाईंचंच मला असं वाटतं एक प्रश्न होतं आणि त्याला देखील त्यांनी म्हणजे प्रश्नाला काहीच हे केलं नाही आणि त्या गप्प राहिल्या आणि पुढे प्रश्न उत्तरं होऊन दिली नाही. मग शेवटी असंच बसण्यापेक्षा राष्ट्रगीताला सुरुवात झाली. कोणीच राष्ट्रगीताचा अपमान केला नाही. राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी देखील उठून राष्ट्रगीत बोलले. हे सगळं झाल्यानंतर जर ह्याचा अवमान झाला म्हणून ते जर बोलत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं पक्षश्रेष्ठींकडे सांगायची गोष्ट नाही. ह्या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचतात. पण मला असं वाटतं पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही जर काम करतोय आणि युती धर्म जर आम्हाला पाळायला शिकवलाय तर त्यांच्या पण नेत्यांनी त्यांना त्या सगळ्या गोष्टींची सूचना दिली पाहिजे. नाहीतर सरळरित्या मला असं वाटतं विरोधी बाकावर बसणं त्यांच्यासाठी योग्य असेल. गटसभा होते. प्रत्येक गट नेत्याला आपलं मत मांडायचं असतं आणि सभागृह सुरळीत व विषयांवर कसं चालेल ही आपसातली चर्चा होते. ज्या गटनेत्याला किंवा ज्या पक्षाला ज्या बाबतीत पसंती नसतं तो त्याची भूमिका सभागृहात मांडतो. या महासभेत 2 प्रश्नावर निर्णय घेण्याचं होतं. एक तर सर्वप्रथम सर्व महापौरमार्फत एक प्रस्ताव आला होता जे आम्ही सर्वांनी मंजुरी केली की यावेळी 2 दिवस होऊ द्या का 3 दिवस होऊ द्या, विषयांवर चर्चा होणार. म्हणजे विषयाला धरून नव्हे तर विषयांवर चर्चा होणार हे आमचं ठरलं होतं. म्हणजे सहसा की आज सभा संपली नाही तर सोमवारी घेऊ, सोमवारी नाही संपली तर बुधवारी घेऊ, एवढं आमचं ठरलं होतं. आणि असं पण ठरलं होतं की जे महापौर मोदींनी सभागृहात अवगत केलं की पहिले लक्षवेधी, त्याच्यानंतर एजेंडा आणि एजेंडानंतर प्रश्न उत्तरे घेऊ. खरं म्हणजे म्हणायला गेलं तर प्रश्न उत्तराचा तास सभागृहात फक्त अर्धा तासच असतो. पण सर्व सदस्यांची भावना लक्षात घेता 14 प्रश्न उत्तरं आली होती. अर्ध्या तासात ते 14 लोकांना काय प्रश्न उत्तराचा वेळ पुरणार नाही. पण 14 प्रश्न उत्तरं आली होती म्हणून आम्ही अर्ध्या तासात तो विषय संपणार नाही म्हणून सर्व गटनेत्यांनी सांगितलं का 14च्या 14 प्रश्न उत्तरं घ्या. म्हणून महापौरांनी आमचं ठरलं की एजेंडा संपल्यानंतर भले ते प्रश्न उत्तर मग 2 दिवस चालले तरी सभा चालली पाहिजे. जेव्हा एक निर्णय सभागृहात चांगला चालावं म्हणून जेव्हा होतात तर असं आहे की प्रत्येक सदस्याला जसं आम्ही गटनेत्यामध्ये गेल्यानंतर आम्ही आमच्या नगरसेवकांना समजूत घालतो की बाबा तुझं प्रश्न उत्तर घेणार आहे आम्ही. पण भाजपनी जी आज ज्या पद्धतीने उपमहापौर साहेब घेतात सांगतात प्रश्न त्यांनी याचं एक स्पष्ट झालं आहे की गटनेत्यांनी उपमहापौर जे त्यांचे प्रतिनिधित्व करतात पक्षाचे ते असक्षम झालेत आज सदस्यांना पटवण्यात. आज त्यांनी सुरळीत सभागृह चालवायला पाहिजे. त्याच्यानंतर शिवसेनेला चिडवलं. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला दोघांमध्ये पण ते म्हणतात की गटमेटं ठरल्यानंतर हे तमाशा करणं योग्य नाही म्हणून त्यांनी सर्व विषय मंजूर केला. सहसा आज अपेक्षित होता की सभागृहात प्रत्येक विषयांवर चर्चा होऊन चांगले शहराच्या दृष्टिकोनातून चर्चा होऊन निर्णय घेणे गरजेचे होते. मला असं वाटतं की हा पूर्वनियोजित गोंधळ करण्याचा त्यांचा प्लॅनिंग होता. कारण ज्या पद्धतीने सभा हे होत होती सुरुवातीला लक्षवेधीवरती 16 तास 2-2.5 तास चर्चा झाली. त्यानंतर विषयपत्रिका सुरू करण्यात आली परंतु त्यांनी प्रश्नोत्तरं अगोदर घ्या. मला असं वाटतं की माझी देखील प्रश्नोत्तरं होती पण मला देखील महापौरांनी बोलवून सांगितलं होतं की आपण प्रश्नोत्तरं ही विषयपत्रिकेच्या नंतर घेणार. मी देखील त्याला ॲग्री केलं होतं परंतु जाणीवपूर्वक फक्त पूर्वनियोजित कट असल्या पद्धतीने जसा काही गोंधळ घालण्यात आला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं अशा चुकीच्या पद्धतीने घोषणा देणं. उपमहापौरांनी महापौर डायसवर बसलेले असताना वर्ण मी सभा चालून देणार नाही मी असं हे असं बोलणं हे असंविधानिक आहे. कुठेतरी हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत. हे सगळं पूर्वनियोजित आहे असं माझं म्हणणं आहे.